नमस्कार. सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रिन्स कट नाईटी कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशा प्रकारचे नाईटी जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझी इन्स्टा आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. त्या इन्स्टा आय डीला फॉलो करून तुम्ही गाऊन परचेस करू शकता, खरेदी करू शकता. तुम्हाला साईजनुसार गाऊन शिवून मिळतील. तर लांबीमध्ये मी कपडा घडी करून घेतला आहे आणि 4 पदरी अंथरून घेतला आहे. फोल्ड बाजू जी आहे ते आपल्या बाजूला आणि ओपन बाजू आहे ते आपल्या समोरील बाजूला ठेवून व्यवस्थित घडी करून घेतला आहे. तर गाऊनची उंची मी 50 इंच रेडी ठेवणार आहे आणि 3 इंच वाढवून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही 50 इंचावरती अगोदर मार्क करून घेणार आहे आणि नंतर 3 इंच ॲड करून 53 इंचावरती एकदा मार्क करून घेणार आहे, म्हणजे फोल्डिंगला लागेल. तर 53 इंचावरती मार्क करून घेतल्यानंतर जी 53 इंचाची जे मार्किंग आहे त्याच मार्किंगवरून सरळ रेष आखून घेणार आहे. नंतर शोल्डरचा माप घेणार आहे मी. तर शोल्डर मी 8.5 इंचाचं इतकं घेणार आहे, 8.5 इंच, आणि आर्म होल 7.5 इंच, आर्म होल 7.5 इंचावरती घेणार आहे. हा प्रिन्स कट असल्यामुळे जेव्हा जो आपण कट करतो तर तो भाग शिलाई मार्जिनमध्ये जातो. तर त्यामुळे मी 8.5 इंच घेतलेला आहे शोल्डर आणि आर्म होल 7.5 इंच घेतलेला आहे. तर असा बॉक्स करून घेतला आहे मी. व्यवस्थित बॉक्स करून घ्यायचा आणि चेस्टची मार्किंग करून घेणार आहे मी आता. तर चेस्ट आहे 40चा चौथा भाग घेणार आहे 10 आणि 2.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे. नाईटी ही लुझिंगमध्ये असते, गाऊन लुझिंगमध्ये असतो, तर त्यामुळे 2.5 इंच लुझिंगचा भाग घेणार आहे मी. त्यातली 2.5 इंचामधली 1 इंच शिलाई मार्जिन जाईल, 1 इंच, आणि नंतर जे 1.5 इंच राहील ते लुझिंगचं राहील. तर शोल्डरपासून 20 इंचावरती मार्क करत आहे आणि नंतर 15 इंचावरती एकदा मार्क करत आहे. तर अशी सरळ रेष आखून घेऊन कमरेचा आणि हिपचा जो भाग आहे आपला त्या दोन्ही रेषा आखून घेतल्या आहेत मी. तर कंबर आहे 38, तर 38चा चौथा भाग घेणार आहे. तर 9.5 इंचावरती मार्क करून घेत आहे आणि प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 12 इंचावरती मार्क करत आहे. नंतर हिपचा चौथा भाग घेणार आहे. तर हिपचा चौथा भाग 11 इंच आणि 2-2.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 13.5 इंचावरती मार्क केलेला आहे. तर हे जे डॉट्स मारले होते आपण ते डॉट्स जॉईंट करून घ्यायचं व्यवस्थित, बघू शकता तुम्ही. आणि जो साईडचा जो डॉट आहे तो क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचा व्यवस्थित आणि मार्क करून घ्यायचं. तर आता आपण प्रिन्स कटसाठी जो मार्क आहे तो आपण करणार आहोत. तर 17 इंचावरती आणखीन एक मार्क करत आहे मी आणि सरळ रेष आखून घेत आहे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सरळ रेष आखून घ्यायची. आणि आता गळ्याची रुंदी घेणार आहोत. गळा रुंदी 3 इंच घेणार आहे आणि समोरच्या गळ्याची उंची 5 इंचावरती ठेवणार आहे आणि मागच्या गळ्याची उंची 3 इंचावरती ठेवणार आहे. तर बॉक्स तयार करून घ्यायचा व्यवस्थित आणि नंतर गोल आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित.
अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतला. प्रिन्स कटची जी मार्किंग आहे ती मार्किंग करून घेणार आहे मी. तर 17 इंचाची जी मार्किंग केली होती त्या मार्किंगपासून आपण 5 इंचावर मार्क करून घेतलेला आहे आणि शोल्डरचा जो भाग आहे तिथून 2 इंचावरती मार्क करून घेतला आहे. तर अशी क्रॉस रेष मारली आहे मी. आता जो खालचा भाग आहे त्याचा अर्धा करून घ्यायचा. तर खालचा 18 आहे तर 9 इंचावरती मी मार्क करून घेत आहे. बघू शकता तुम्ही 9 इंचावरती. आणि जे वरून जे रेष आणली होती आपण ती खालीपर्यंत जॉईंट करून घ्यायची व्यवस्थित. अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं. अशा प्रकारची नाईटी फिटिंगला एकदम व्यवस्थित बसते. आता आर्महोलला गोलाई देऊन घेणार आहे मी. तर जो आर्महोलचा जो भाग आहे 7.5 इंचाचा तो अर्धा करून घ्यायचा आणि मध्य काढून घ्यायचा. खालच्या साईडला पण तशाच पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आणि आर्महोलला गोलाई देऊन घ्यायची. तर आर्महोलचा जो गोलाईचा भाग आहे तो मी 1.5 इंचावरती घेतला आहे, कारण लूजिंगमध्ये असतो गाऊन त्यामुळे. आणि उरलेला जो भाग आहे तो आर्महोलचा त्या भागामध्ये आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत. तर मी बाहीची मार्किंग करणार आहे आता. तर बाहीची मार्किंग रेडी 5 इंच पाहिजे आपल्याला. तर मी 6.5 इंच घेत आहे समोरच्या साईडला फोल्डसाठी आणि मागून जॉईन करताना अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. बाहीचा दंड घेर 6 इंचाचा आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 8 इंचावरती एक मार्क करून घेतले आहे. अशा पद्धतीने बाहीची पण मार्किंग करून घेतलेली आहे. तर मी आता कटिंग करून घेणार आहे. आपण आता कट करून घेणार आहोत. सुरुवातीला मी शोल्डर कट करून घेत आहे. एकाच वेळी 2 गाऊन आहेत त्यामुळे एकदाच दोन्हीचे पण शोल्डर कट करत आहे. जो शोल्डरचा भाग आहे तो मी शेवटपर्यंत कट करणार नाही. जो आपण आर्महोल मार्किंग केलेला आहे तिथंपर्यंतच कट करणार आहे, जेणेकरून समोरच्या कपड्यामध्ये बाहीची कटिंग होईल. तर समोरच्या कपड्यामध्ये आपण बाही कटिंग करून घेणार आहोत. जशाप्रमाणे मार्किंग केली होती त्याचप्रमाणे मी कटिंग पण करून घेत आहे. तर प्रिन्स कटची मार्किंग जी केलेली आहे ती पण कट करून घेत आहे मी. तर असं कट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि खालच्या साईडला नॉडसाठी मी कपडा काढून घेत आहे. तर असं कपडा काढून घ्यायचा आणि जे आपण 53 इंचावरती मार्क केलेलं होतं ते कट करून घ्यायचं व्यवस्थित. थोडंसं अर्धा इंच खालून कट करून घ्यायचं, जेणेकरून फिटिंग करताना कपडा खालीवरी होणार नाही आणि गाऊनची उंची आहे ती कमी होणार नाही. तर बाहीची मार्किंग करून घेणार आहे मी. कपडा व्यवस्थित अंथरून घेतला आहे. तर बाहीची लांबी जी आहे ती 6.5 इंच ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही 6.5 इंचावरती मार्क केला आहे. आणि दंड घेर जो आहे तो 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 8 इंचावरती मार्किंग करून घेतला आहे आणि सरळ रेषा आखून घेतली आहे आणि बाहीला गोलाई देऊन घेतली आहे. अशा प्रकारे बाहीची पण कटिंग करून घ्यायची आणि बाहीला समोरच्या भागाला गोलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. कपडा व्यवस्थित बघायचा, 2च भाग आहेत का तशाच पद्धतीने बघून कट करायचा. तर दोन्ही गाऊनची बाही कटिंग करून घेत आहे मी. दोन्ही बाहीला गोलाई देऊन घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मी आता हा प्रिन्स कट गाऊन कट केलेला आहे. तर समोरचा गळा मी कट करून घेणार आहे. तर जसं आपण मार्किंग केलेलं आहे समोरच्या गळ्याचं तशाच पद्धतीने समोरचा गोल गळा मी कट करून घेतला आहे आणि मागचा पण गोल गळा कट करून घेणार आहे. तर मागच्या गळ्याला मार्किंग केली नव्हती तर व्यवस्थित मार्किंग करून घेत आहे आणखीन एक वेळेस. आणि 3 इंचावरती मी गळा रुंदी आणि 3 इंच गळाची उंची ठेवून कट करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने गाऊनची कटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग पाहूया. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. बाय बाय.